देखा स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू एका. अरे झोपेत एवढा पडदा शिल्लक राहतो, नाही तर देवाजवळच जातो माणूस. आमच्या मुक्ताबाईच्या मठात मी पंढरपूरला झोपलेलो होतो. असा एक पठ्ठ्या असा झोपलेला होता, त्याचे पाय माया कमरेजोड होते. त्यानं खूप गाळ झोपेत मला लाथ आणली. एका लाथीत मी उठून बसलो. म्हटलं भाऊ बीड जिल्ह्यातले आहे का तुम्ही? लाथीत वजन होतं ना. अहो म्हटलं तुम्ही लाथ हाणली मला. तो म्हणे मी लाथ नाही, मी गाडीला कीक हाणली. म्हटलं बरं झालं तुम्ही गाडीला कीक हाणली, तुम्ही त्या गाडीचा चक्कर बिक्कर आणायचा प्रयत्न केला नाही, आता जीव गेला असता आमचा. काय देहावर नसलेली माणसं. पण याला सरवायचा केवळ स्वप्नापुरता नाही, झोपेपुरता नाही. देह तर माणसं 70 रुपयात विसरतात संध्याकाळी. 70 ते म्हणतात देह नव्हे मी. 70 रुपयात बिबटे होता माणसं संध्याकाळी. ट्रक अळू शकतो बिबट्या, हाबपची गाडी अळू शकतो बिबट्या. मग ते काय सोपे आहे का? पण भक्ती साधनेत देह विसरा. देह विसरलात की परमात्म्याच्या दारात तुमचं पूजन झालं. कोणाकोणाचं झालं मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. सगळ्यांनी, सगळ्या बसलेल्यांनी, वर बसलेल्यांनी, सगळ्यांनी मागं म्हणायचे. निवृत्ती हा खांद्यावरी निवृ सोपानाचा हात धरी. म्हणा मायबाप सगळे म्हणा. सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. म्हणा आई म्हणा. मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर. विठू माझाले कुरवाळा, विठू माझाले कुरवाळा. संगी गोपाळांचा मेळा. जय हो, धन्यवाद. संगी गोपाळांचा मेळा. टाळ्या वाजवू नका, म्हणा बघा. विठू माझाले कुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी. वंका कळेवरी, वंका कळेवरी नामाकरांगुली धरी. विठू माझा लेकुवाळा. म्हणा सगळे इतिहास आहे संप्रदायाचा. अरे मागं वळून पाहिलं तर हाच इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी देह वजा करून सेवा केली, जगन्यंत्यानं त्यांच्या स्वागतासाठी स्वतःचा देह वजा केला. तुका म्हणे तैसे देवान होणे लागे त्यांच्या भावा. कोण अंगावर आहे, कोण खांद्यावर आहे, कोण कडेवर आहे, कोण बोटाला धरून आहे.
कुठे देवाचा देह इथं. देह विसरून सेवा केली की हाही देह विसरतो का महाराज. पण देह विसरण्याकरता हा माझा नाही या निश्चयाला गवसणी घालण्याकरता आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. अभंगाचं दुसरं मनवोनीला हो करा मनवोनीला हो करा करा, घाई करा, त्वरा करा. गडाच्या दिशेला जा, गड्यात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा. बाबांना भेटून त्रास देऊ नका. संभाजी महाराजांनाच त्रास द्या आता, त्यांनाच भेटा, त्यांना नका त्रास देऊ आता. हे सारं स्वराज्य तुमच्याच करता निर्माण केलंय, तर आयुष्य जगू द्या, आनंद. आपलं आयुष्य त्यांना लागू. अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला. साधूचं जीवन किती विद्यार्थी तयार केले, किती लोकांना संप्रदायाच्या क्षेत्रात आणलं. बीड जिल्ह्यावर नगरनारायण महाराजांची एवढी कृपा आहे की इतर पंथाचं, इतर संप्रदायाचं इथं काहीच चालत नाही. मार शिरकावच होत नाही. उत्सव जेवढे बारकाईनं विचार करा थोडा. आता पावसाळ्यात जशी गांडोळ जन्माला येतात तशी संप्रदाय जन्माला येत आहे. आता लेबल लावता पुण्याचं, विकता पाप. अरे सब चोतोकी बाजार में फतरो का व्यापार चल रहा है. सगळा खोट्याचा पसार आहे महाराज. अरे ज्ञानोबा तुकोबारांची परंपरा किती सोज्वळ आहे, किती महान आहे. सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. श्रीमंत बापाच्या घरून श्रीमंत मुलाच्या घरी नांदायला जाणं संसार नसतो. आहे त्या परिस्थितीत स्वतःचा संसार गोकुळासारखा तयार करणारीचं कौतुक करणार हा प्रांत आहे. ज्याच्या नवऱ्यावर 10 लाख रुपयाचं कर्ज आहे, त्या झोपेचं नाटक केलेल्या नवऱ्याचा रात्री हात घेते आणि म्हणते, मालक मला माहिती आहे तुम्ही झोपेचं नाटक केलंय, झोपलेले नाही तुम्ही काळजी करू नका मालक, मी तुमच्या पाठीशी. तुम्ही आमच्या आपल्या पोरांकडं माझ्याकडं बघा, चुकीचं पाऊल उचलू नका. ही झाशीची राणी वाघिणीसारख्या तुमच्या सोबत आहे. एकदा तुम्हाला या कर्जातून बाहेरच काढेल आणि आपला संसार सुखाचा करूनच दाखवील, असं धाडस देणाऱ्या महिलांचं कौतुक करणारा प्रांत आहे हा. आयत नांदणारीचा प्रांत नाही हा. एकीनं भर राजवाड्यात नवरा रडवला आणि एकीनं वनवासात नवरा हसवला. राजवाड्यात नवरा रडवणारी कैकेयी आहे आणि वनवासात नवरा हसवणारी सीतामाई आहे. एवढ्या महिला बसल्या कीर्तनाला. आई एखादी कैकेयी नावाची बाई करा बोट वरे, मी मागावात पुतळा बांधतो त्या कैकेयीचा. ज्याचं कोणी नाही त्याचं वा. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्याला होतयाचा सारथी. साधना करती तुझी रे नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास
श्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ जाचे होतयाचा सोबती. करोडपतीच्या पोराला काय मांडीवर घेता? बापाला बरं वाटावं म्हणून करोडपतीचं लेकरू कोणी मांडीवर घेईल? अरे ज्याचा बाप मेला त्याला पोटाशी धरून बघा. जगाचा मालक स्वप्नात सुद्धा तुम्हाला कधी विसरणार नाही. सापडे ना वाट जाला. नवीन गाडी घ्यायला बीडला शोरूमला कोणी जाईल, पण ज्याला कॅन्सर झालाय, ज्याच्यासोबत कोणी हॉस्पिटलला यायला तयार नाही, त्याचा हात धरून कधीतरी हॉस्पिटलपर्यंत जा. ज्या गरीबाचं लेकरू 12वी पास झालं, बिचाराला पुढं शिकवावं काही कळत नाही, हुशार आहे, त्याचा हात धरून त्याला मार्ग दाखवा. जगाचा मालक तुम्हाला कधी विसरणार नाही महाराज. हे लढणाऱ्या लोकांचं कौतुक करणारं प्रांत आहे, लक्षात ठेवा. म्हणून लाहो करा, घाई करा. चांगल्या कामाकरता घाई केली पाहिजे, चुकीच्या कामाकरता नाही. मी त्या दिवशी बोललो, आजही पुन्हा बोलतो, मुलींकरता माझी विनंती पोरियो, तुम्ही घाई करताय पण चुकीच्या ठिकाणी. तुमची ती घाई तुमच्या पायावर धोंडा पाडणारी, लक्षात ठेवा, तुम्हाला त्रास देणारी. कीर्तनात बसलेल्या गडाच्या सगळ्या उपासक महिला पुरुष यांच्या वतीनं तुम्हाला प्रार्थना आहे. कीर्तनात बसलेल्या सगळ्या युवतींना, तरुणींना, आमच्या भगिनींना, पोरियो, आम्ही बिना भाकरीचे जगू शकतो, बिना इज्जतीचे नाही. तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे, मला असं वाटतं एवढ्या वाक्यात तरी तुम्हाला कळलं असावं. तुम्ही चुकीचं पाऊल टाकू नका. त्याचा त्रास तुम्हाला नाही, आम्हाला भोगावा लागतो. महिलांना नाही, पुरुषांना सामोरं जावं लागतं. 60% पोरी बापाच्या विरोधात लग्न करताय. 2 वर्षाच्या फकीराच्या पोरासोबत तुमची ओळख झाली, या 20 वर्षाच्या बापाला विसरता तुम्ही. लाज वाटत नाही तुम्हाला? 2 वर्षाच्या ओळखीतल्या पोरासोबत निघून जाता, 6 महिन्यानं आम्हाला नोटीस पाठवता घरी प्रॉपर्टी हिश्श्याची. एक लक्षात ठेवा पोरियो, आम्ही जी रात्रंदिवस कष्ट करून मेहनत करून पैसे मिळवलेली, प्रॉपर्टी गोळा केलेली, ती तुम्ही निघून गेलेल्या फकीरा करता नाही, आम्ही पैदा केलेल्या अवलादीसाठी सारं मिळवलेलं आहे. आम्ही आमच्या पोरांची प्रॉपर्टी आम्ही दान करू नाही शकत कोणाला. जरा भान ठेवा. जायचं असेल स्वप्नात सुद्धा माहेराकडे वळून पाहायचं नाही. स्वप्नात काय ला तुम्हाला लढायचं? काही चूक झाली का? तुमचा जन्म झाला त्यावेळेला त्या बापानं तुमचं नरड दाबलं नाही, ही इज्जत काढेल, रडवेल आपल्याला भर बाजारात. करू द्या तुमचं लग्न आम्हाला, आम्ही वाईट नाही करणार तुमचं. घालू द्या मांडव दारात, राहू द्या पाठीमागं त्या इज्जतदार मामाला उभं. अरे कोणाच्याही लग्नाला गेला पोरी हो की नवरदेव नवरीचा जोडा मंडपात बसलेला पाहला की त्या नवरीच्या जागेवर स्वतःच्या भाचीची आठवण काढतो, म्हणतो माझी भाची अशी ज्या दिवशी नवरदेवाच्या शेजारी बसेल त्यावेळेला मी तिच्या पाठीमागं अंतरपाठ धरून उभा राहील. तुमच्या लग्नात तुमच्या पाठीमागं उभं राहायची हौस करणाऱ्या मामाचं स्वप्न पूर्ण नाही करत तुम्ही, निघून जाताय. तुम्ही 5 वर्षाच्या होत्या त्यावेळेला रानातून दमून आलेला माणूस घरात पडला की तुमची आई म्हणायची, रामभाऊ काकांच्या वाड्यात लग्न आहे, जरा धावायला जा, पंक्ती वाढायला जा, स्वयंपाकाला जा. तो म्हणतो मी रानातून आलो ग. येऊ द्या रानातून. आज लग्न रामभाऊ काकांच्या घरात आहे, उद्या आपल्या वाड्यात आहे. 5 वर्षाच्या होत्या पोरी हो, तेव्हा दुसऱ्याच्या पंक्तीत वांगेन कांदी चिरणाऱ्या बापाची कधीतरी आठवण ठेवा. दुसऱ्याच्या पंक्तीत वाढायला बाप तुमच्या लग्नात लोक वाढायला यावी याच्या काळजीनं, याच्या चिंतेनं वाढत राहतो. मला काय सांगावं आता? तुम्ही काही करोडपत्याच्या अवलादी नाही, तुम्ही मध्यमवर्गीय माणसांच्या मुली आहात. करू द्या या आईला जरा तुमच्या लग्नाची हौस. घालू द्या चांगला काठापदराचा शालू एखादं तुमच्या लग्नात. तुमची माय कधी बीडला स्वतःचा स्टुडिओमध्ये फोटो काढायला गेली नाही, बेडरूममध्ये लावायला. तिचा फोटो एखादा ती मेल्यावर तुमच्या घरात शिल्लक राहावा असं जर वाटत असेल तर हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. एकदा तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माय या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या. अरे तोच फोटो तिचा तो मेल्यावर तुमच्या घरात लावायला उपयोगाला येईल. घालू द्या या कष्टकरी लोकांना, टोपीवाल्या इज्जतदार लोकांना चांगला भारीत भारी एखादा कॉटनचा सदरा, लिलनचा कापड फिरू द्या लग्नात.
पोरी हो, रात्री तुमचा भाऊ काय म्हणतो तुमच्या बापाला माहितीये का? बाबा, माझं लग्न साधं सुद्धा करा बाबा, पण आपल्या बाईची हौसमौस करा. आपल्या बाईनं आपल्याला काय मागितलं नाही. तुमच्या लग्नाकरता स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या शिवछत्रपती मावळा असलेल्या भावाच्या बहिणी आहात तुम्ही. हे रोज आठवण ठेवा. रोज तुम्ही पगार देऊ नका, तुम्ही पहिला नंबर आम्हाला देऊ नका, तुम्ही महाराष्ट्रभर आमचं नाव देऊ नका. फक्त एकच प्रार्थना आहे, तुम्हाला भिकारी होतो आम्ही तुमच्याकरता, पण एवढं पुरी होतो मी आम्हाला द्या. तुम्ही तुमचं लग्न आम्हाला करू द्या. फक्त आमची इज्जत वेशीला टांगू नका, आमच्या तोंडाला काळं फासू नका पोरी हो. एवढं दान या नारळी उत्सवात आम्हाला बाप या नात्यानं भाऊ या नात्यानं तुम्ही द्या. आपला नारळी उत्सव फळाला गेला असं आम्ही समजू. मोठी भयावह परिस्थिती महाराज, काय सांगणार कोणाला अशी परिस्थिती. चुकीच्या कामाकरता घाई चाललेली आहे. मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, 50 फुटावून माळ दिसते. 50. पहिली मॅच होती विराट कोहलीची अनुष्का शर्माची. अनुष्का शर्मा अभिनेत्री, कॅमेऱ्यात माळ दिसते, कंठी माळ आहे तिच्या घरात गळ्यात. कंठी. किती आचारसंहिता असेल जगण्याची. अरे तुम्ही जिथं राहता इथंच हे संस्कार आहे. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो तो देश पाकिस्तान आहे, आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्थान. हे लक्षात ठेवा. तुम्ही त्या देशाच्या नागरिक आहात. या देशाचं चारित्र्याबादी ठेवायचं असेल तर काही खांद्यावर तुम्ही घ्या, काही आम्ही घेतो. सगळ्यांना हे शक्य होणार आहे, म्हणून घाई करा. तुकोबरींचं प्रमाण पण इकडं लावू. मनोनीला हो करा. काय करा? काळ सारा चिंतने 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 तद्रुपता चिंतने सरितो धन्य धन्य काळ. मंगल नाम विठोबाचे. जा जा महाराजांचा अभंग आहे. मंगल मंगल नाम विठोबाचे उच्चारिता वाचे, कंडे जन्म उच्चारिता वाचे, कंडे जन्म. मंगल मंगल नाम विठोबाचे. सारा काळच अभंग झाला. काळ सारावा चिंतने, तसं काळ सारा चिंतने असं वचन आहे या अभंगात. सारा त्याला, हाही काळ चिंतने सारा, तोही काळ चिंतनानं सारा. संपलंय माझं कीर्तन, फार वेळ तुमचा घेत नाही. तुम्ही किती डोकं लावा, काळ सारायला दुसरं माध्यमच नाही. काळ सारायला एकच माध्यम आहे. नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणेर तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जना. अरे याच्यापेक्षा काय ताकदवान साधन आहे पाप घालवण्याकरता आणि देहाचा विसर पाडण्याकरता. तुम्ही हेच करा. मनोनीला हो करा. काळ सारा चिंतने. काही लोक म्हणतात आमच्याकडे पैसा आहे. काळ सारा पैशाने, काळ सारा बुद्धीने. लय बुद्धी हे लोकांकडे, काही कमी डोकं, पण काळ नाही. एकदा गेवराई तालुक्यात ये मला 4ला सकाळी दार वाजवलं त्याने. रामभाऊ इथंच राहता का? हो इथंच आहे. कोण आहे रामभाऊ? मीच आहे रामभाऊ. चला कुठं? यम है हम. तुमचा काळ आला, चला लवकर. अरे बापरे. तो म्हणे का एवढ्या सकाळी 4ले? आता हे उठले नाही ना घरातले अजून? अरे म्हणे चल त्यांना झोपू दे, ते उठतील तेव्हा उठतील, तू चल. तो म्हणे एवढ्या पहाटे मला नाही जमणार हो. नाही कसं जमणार, काय धरून येऊ का तुला? तो म्हणे थांबा, आमच्या बीड जिल्ह्याचा नियम आहे, कोणी आमच्या घरात आल्यावर चहा घेतल्याशिवाय आम्ही जाऊ देत नाही. चहा बनवला, त्यातही गुंगीचं औषध घातलं. आता शांत बसेल तू बीड जिल्ह्यातला कसा? तिथं डोकं लावलंच, दिला कब्बर चहा. ये म्हणा तो चहा पिला आणि गुंगी आली त्याला. यानं त्याच्या हातातला कागद घेतला, त्यात 700 नावं होते. 300 तर मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे सदस्य होते त्यात, पण याचं नाव पहिलं होतं. मी गेलो गड्या म्हणे पहिलं नाव, त्याने 10-15 वर्षात वाढूनच घेऊ म्हणे गाड्या. पहिल्या क्रमांकाचं नाव खोडून टाकू आणि सगळ्यात शेवटी लिहू. यानं सगळ्यात शेवट नाव लिहिलं. त्याच्या हातात तो कागद दिला. 20 मिनिटांनी तो भानावर आला. आमची प्रल्हाद बोस सांगायची. त्यानं कागद घेतला हातात. तो म्हणे अरे वो क्या पिलाय बे तुमने मेरे को? अरे हमारी इधर नहीं हो. मी लय खुश झालो तुझ्यावर. अगोदर बी ही यादी वरून चालू करणार होतो, पण मी आता ठरवलं वरून नाही. काळ सारा बुद्धीने नाही, काळ सारा पैशाने नाही, काळ सारा चिंतने. हाय काळ चिंतनेने सारा, पण तोही काळ चिंतनानं सारा. काव पण आमची जबाबदारी पालनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. अरे आपलं पालन पोषण करण्याची जबाबदारी सर्वस्वी पांडुरंगाची आहे. काय कोणाकडे लक्ष देता आणि कोणाकडे तुम्ही पाहता? हिसकावून घेऊ नका, त्याच्यावर सोडा.
तो सगळं करतो. इथं हिसकणारी माणसं भेटतात. एक उदाहरण सांगतो आणि सेवा आवरतो. तिघं जणांनी बासुंदी बनवली, खूप बासुंदी पिले, इतकी बासुंदी पिले की त्यांच्या बासुंदीने त्यांना आता बासुंदीचं नाव काढलं तरी वांती होईल इतकी बासुंदी पिली. ते म्हटलं आता बासुंदीचं आता नाव काढायचं नाही. एक ग्लासभर बासुंदी उरली. ते म्हटले बासुंदी कोण पिईल आता. ते म्हणत एक काम करू, आता तिघं जण झोपू, ज्याले चांगलं स्वप्न पडलं तो बासुंदी पिन. तिघं जण झोपले. 2-3 तासानं त्यातले दोघं जण उठले. त्यांनी ग्लासावरचं झाकण बाजूला केलं. उमापूरकर ग्लास रिकामा होता, बासुंदी नाही त्याच्यात. अरे ते म्हटले बासुंदी कुठे. त्या दोघांच्या मध्ये तिरमग झोपलेला होता. नाव बदलू का. ठीक आहे ना. त्यांनी उठवलं, तिरमग उठ बाळा, बासुंदी कुठे रे. तू म्हणे ती मी पिलो. अरे पण आपलं काय ठरलं होतं तिरमग, ज्याले चांगलं स्वप्न पडीन तो बासुंदी पिल. तू बासुंदी पिला कसं काय रे. तो म्हणे तुम्हाला दोघांना चांगलं स्वप्न पडलं का. अरे म्हणे लई चांगलं स्वप्न. काय स्वप्न पडलं रे तुला. ते म्हटले भगवान शंकराला ते उमापुरात काल. ते म्हटले उमापुरात काय करता. चला तिकडं कैलासात नेलं. पार्वती मातेने जीव घातलं. कार्तिक स्वामी काय, गणपती बाप्पा काय, खूप फिरलो कैलास. तो सुरेश म्हणे अरे तुझा कैलास ठेव, इंद्र आलता रात्री इथं उमापुरात, स्वर्गाचा राजा हो. तो म्हणे बाबू उमापुरात काय करून राहिला, चल स्वर्गात सारा दाखवतो तुला. रंभा काय, अप्सरा काय, केळीच्या पानावर तुपाचा शिरा तिकून आली मिरा, तो झुमका गिरा सगळंच आहे तिकडे. तो चाल खूप फिरलो स्वर्ग. पण तिरमग तो बासुंदी पिला कस काय. तो म्हणे हनुमंतरायाला ते इथं काल हनुमान जयंतीला गदा घेऊन, आणि ते मला म्हणत तिरमग तू बासुंदी पेत की रट्टे खात, दोघीपैकी काय करत सांग. तो म्हणे मी बासुंदी पेतो. बर नाही इलाज होता म्हणे बा, एवढा मोठा माणूस आल्यावर कोण नाही म्हणे. ते म्हणत असू दे तिरमग जाऊ दे कडे. तू पिला काय, आम्ही पिलो काय, मित्रच आमचा. पण का रे तिरमग नुसता आवाज दिला नाही का. अरे हनुमंतरायाचं दर्शन झालं असतं. तो म्हणे एक नाही 10 आवाज दिले, पण हा कैलासातून तू स्वर्गात. अरे माझ्यासारख्या गरीबाचा आवाज इतक्या दूर कधी जाईल म्हणे. त्यापेक्षा मी म्हटलं तुम्हाला आवाज देण्याच्या भानगडीपेक्षा आता बासुंदी हाणून गेल बरी. प्रपंचामध्ये ओरबाळून घ्यावं लागतं आणि परमार्थामध्ये पाये प्रसादाची वाट, पाये